तालुका दिव्यांग संघर्ष समितीतर्फे बाबुळगाव तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिनांक 16 डिसेंबर रोजी देण्यात आले। यामध्ये रोजगार हमी अंतर्गत बाबुळगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी काम मागणीचे अर्ज स्थानिक ग्रामपंचायतला दिले होते, परंतु अद्यापही दिव्यांगांना काम दिलेले नाही असा आरोप दिव्यांग समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कांबळे यांनी केले। तसेच नायगावमध्ये खासगी सेवेमध्ये असणारे 2 मजूर कामावर दाखवून नायगाव ग्रामपंचायत सचिवाने मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोपही त्यांनी केला। यामध्ये यांची प्रमुख मागणी आहे की तात्काळ या कामाची चौकशी करण्यात यावी व मस्टरप्रमाणे वसुली करण्यात यावी व दिव्यांगांना काम न मिळाल्यामुळे बेरोजगार भत्ता 100 दिवसाचा देण्याबाबत आदेश काढावा अशा विविध मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या व याची एक प्रतिलिपी पंचायत समिती बाबुळगावचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आली। यावेळी यवतमाळ जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया। अपंग आयुक्त यांचा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयानुसार रोजगार हमीचे काम अपंगांना देण्यात यावे, त्याकरिता सगळ्या अपंगांनी ग्रामपंचायतला अर्ज केलेले आहे, परंतु ग्रामपंचायतनं अद्याप काम अपंगांना दिलेलं नाही। त्यामुळे आम्हाला बेरोजगार भत्ता देण्यात यावं असं निवेदन या आपल्या तहसीलदार साहेबांना 3 मुद्द्यावर दिलेले आहे। त्याच्यामध्ये 3ही मुद्दे भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यानंतर एक 5% निधी 62 ग्रामपंचायतपैकी 20च ग्रामपंचायतनं वाटप केलेला आहे, बाकी ग्रामपंचायतनं वाटप केलेला नाही। तरी पण आमचं म्हणणं आहे की सर्व ग्रामपंचायतनी ताबडतोब वाटप करण्यात यावा, नाहीतर अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहे। निवेदन देताना रमा नगराडे, सलीम कुरेशी, हिमानी बेसुरकार, माया कांबळे व आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।